हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ माया साठे यांची हृदयस्पर्शी कादंबरी रश्मी. मित्रांनो, आजचा भाग हा शेवटचा भाग असून माझ्या श्रद्धा स्टोरी बुक टेलर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कुठली कादंबरी ऐकायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग सुरू करूया. पुढले 8 दिवस रश्मीनं मोठ्या कष्टानं काढले. या 8 दिवसात तिला सतत चंद्रप्रकाशची आठवण सतावत राहिली होती. तो आल्यावर काय घडलं असेल? त्याला पत्र लिहावं का? पत्र लिहिलं तर काय प्रतिक्रिया होईल? की तो आपल्याला पत्र पाठवून आपण पळून आल्याबद्दल आपल्याला जाब विचारेल? एक ना अनेक विचारांनी ती हैराण झाली होती. 8 दिवस ती विलक्षण बेचैन होती. रश्मी, एका रात्री तिचे आतोबा म्हणाले, "तू अशी घरात राहिलीस तर तुला तिकडच्या आठवणी सतावीत राहतील. तू कामात मन गुंतवलंस तर तुला त्याचा काहीतरी विसर पडेल. कारण रिकामं मन हे सैतानाचं आश्रयस्थान असतं, असं म्हणतात. मी माझ्या एका मित्राला तुझ्याविषयी बोललो आहे. त्याचं लहानसं ऑफिस आहे. तिथं काम करशील का तू?" "हो," ती म्हणाली. आणि 4 दिवसांनी टेंभे कंपनीत ती रुजू झाली. ती मन लावून नोकरी करू लागली. टेंभे तिच्या आतोबांचे मित्रच असल्यानं तिची मानसिक स्थिती लक्षात घेऊन तेही तिच्याशी सहानुभूतीनं वागत होते. एकूण तिचा पूर्वीचा जीवनक्रम हळूहळू का होईना पण पूर्ववत सुरू होऊ लागला होता. ती परत आल्यानं आणि तिचं लग्न मोडल्यानं मोहनच्याही आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. ती कामावरून परतत असता एकदा त्यानं तिला गाठलं आणि आपल्याबरोबर तिला चहा घेण्यास आग्रह केला. त्याला नाराज करणं तिला जमलं नाही. ती त्याच्याबरोबर चहा प्यायला गेली. "रश्मी, मी आल्यापासून पाहतो आहे, तू खूप बदलली आहेस," तो म्हणाला. "माणूस अनुभव येतील तसा बदलत राहतो." "हं," तो म्हणाला. "आणि त्याच कारणानं तू अनेक मित्र जोडले आहेस का?" "खरं म्हटलं तर ते माझे मित्र नाहीत. ऑफिसातले सहकारी आहे. तुला मत्सर वाटतो का त्यांचा?" "मत्सर म्हटलं तरी हरकत नाही. खरं सांगू का? तुझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकच पुरुषाचाच मला मत्सर वाटतो." "मत्सरी असणं ही फार वाईट गोष्ट आहे," ती हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाली. "तू तसं म्हटलंस तरी हरकत नाही," तो म्हणाला. "पण या साऱ्या प्रकारानं तू मला जाणून-बुजून दूर ठेवीत आहेस, असं मला वाटतं." "तुला तसं का वाटावं? तुझं आणि चंद्रप्रकाशचं लग्न का मोडलं ते तू मला सांगितलं नाहीस." "ठीक आहे, नको सांगूस. पण आता तरी माझा विचार करायला काय हरकत आहे तुला? चंद्रप्रकाश इतका मी श्रीमंत नाही. त्याच्यासारखं मी तुला आरामात ठेवणार नाही हेही खरं. पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुला ते माहीतही आहे. अर्थात तू तुझं माझ्यावर प्रेम नाही असं म्हणून त्याचा इन्कार करशील याचीही मला कल्पना आहे. पण लग्नानंतर तू माझ्यावर प्रेम करू लागशील याची मला खात्री आहे. चंद्रप्रकाशला विसरून जाणंही तुला शक्य होईल. मग होकार देशील ना मला?" "तूर्त तरी ते शक्य नाही रे. तू माझ्याशी खूप आपुलकीनं वागतोस हे मान्य आहे मला. पण सध्या तरी लग्नाचा विचार दूर सारलाय मी. मी नुकतंच खूप सोसलंय रे." "2 महिने होऊन गेले की. असे किती दिवस झुरत राहणार आहेस तू? चंद्रप्रकाशचा तू आता विचारही करू नकोस. या 2 महिन्यात साधं पत्र तरी तुला पाठवलंय का त्यानं? तो तुला विसरून गेला असाच याचा अर्थ होतो. मग तू का झुरते त्याच्यासाठी?" ती काहीच बोलली नाही. "ए, बोल ना काहीतरी," तो आर्जवानं म्हणाला. "मी आता काहीच निर्णय घेऊ शकणार नाही," ती म्हणाली. "आता या विषयावरचं बोलणं बंद करून आपण दुसऱ्या विषयावर बोलू." मोहनचा नाईलाज झाला. ती चहा पिऊन घरी परतली. पण तिच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या होत्या. मोहनचं म्हणणं खरं आहे. चंद्रप्रकाश आपल्याला विसरून गेला हेच खरं. नाहीतर या 2 महिन्यात त्यानं आपल्याला एकदा तरी पत्र टाकलं असतं. त्याला विसरून जाणंच योग्य नाही का? की मोहनला होकार देऊन त्याला तरी सुखी करण्याचं श्रेय आपण घ्यावं? काहीतरीच. ज्याच्याविषयी आपल्या मनात काडी मात्रही प्रेम नाही, त्याच्याशी लग्न करण्यात फायदा तरी काय? आणि त्यात समाधान तरी काय? "रश्मी, 10 तारखेला तुझा वाढदिवस आहे ना?
आत्यानं विचारलं. हो, का गं? का गं काय? तो साजरा करावा असं माझ्या मनात आहे. त्यानिमित्तानं सत्यनारायणची पूजा घालू आपण. संध्याकाळी तुझ्या मित्रमैत्रिणींना बोलावू. हे काय मध्येच काढलंस तू? मध्येच काय? आत्या म्हणाले. नाहीतरी तुझा वाढदिवस आपण घरातल्या घरात साजरा करतो दरवर्षी. यंदा तो थोडा मोठा करू, इतकंच. माधव नोकरीच्या निमित्तानं भिलाईला गेल्यापासून घरात काही गंमत झाली नाही. यांनाही ते पसंत पडलंय. आपल्याला बरं वाटावं म्हणून आत्याची ही धडपड आहे, हे जाणून तिचं मन भरून आलं. पण आत्तोबांना त्रास होणार नाही का गं माझ्या मित्रमैत्रिणींचा? तिनं विचारलं. पूजा झाल्यावर जेवून ते त्यांच्या बहिणीकडे जाणार आहेत. रात्री 10 वाजता येणार आहेत. तेव्हा तुम्हाला हवा तितका वेळ मोकळा मिळेल. आत्या आणि आत्तोबांचा समजूतदारपणा पाहून ती भारावली आणि तिनं पटकन होकार दिला. मित्रमैत्रिणींना आमंत्रण कर, तुझ्या ऑफिसातल्या लोकांना बोलाव. हो, आणि मग ती त्या उद्योगाला लागली. समोसे, चिवडा, प्रसाद आणि सरबत असा साधा बेत ठरवला. त्या दिवशी तिनं आणि तिच्या आत्तोबानं कामाची रजा घेतली. सकाळी पूजा झाल्यावर आत्तोबा जेवून ठाण्याला आपल्या बहिणीकडे गेले. ती आणि तिची आत्या अशा दोघीच घरात राहिल्या. तू तयारी कर तुझी, आता तुझे मित्रमैत्रिणी येतील, आत्या म्हणाली. ती तयारी करायला गेली. फैजाबादला अश्विनीनं घेतलेली साडी ती नेसली. तेव्हा तिला चंद्रप्रकाशची प्रकर्षानं आठवण झाली. तिनं ती आठवण मोठ्या कष्टानं दाबली. तोच आत्या आत आली. गडबडीत तुला आलेलं पत्र द्यायला विसरून गेले बघ, आत्या म्हणाली आणि तिनं हातातलं पत्र तिच्या हातात दिलं. पत्रावरचं अश्विनीचं अक्षर, हस्ताक्षर तिनं ओळखलं आणि आनंदानं पत्र फोडलं. प्रिय रश्मी, आज तुझा वाढदिवस. वाढदिवसाच्या शुभेच्छा. या पहिल्या ओळीनंच ती खुश झाली. तू गेल्यापासून माझ्याकडून एकही पत्र आलं नाही. अर्थात मलाही पाठवता आलं नाही. रागवू नको. आम्ही उद्या कानपूरला जात आहोत. मी तसं तुला बोललेच होते. सुलभाचं संजयशी लग्न झालं. हे ऐकून तुला आश्चर्य वाटायला नको. ते ठरलेलंच होतं. खूप दणक्यात लग्न झालं. पाहुणेही खूप आले होते. करवली म्हणून मालविका मिरवली. हे तुला अभिप्रेत असणार. ती मला आवडत नाही, पण ती अद्यापही इथंच आहे. चंद्रप्रकाशच्या पायात घोटाळत आहे. तिला पुढे वाचवेना. पुढे मागे चंद्रप्रकाश मालविकाशी लग्न करील असं तिनं गृहीत धरलं असूनही तिला धक्का बसला. तिने पुढे वाचावयास सुरुवात केली. तू आता मुंबईत आहेस. तिथं तुला कसं वाटतं? या पत्रात चंद्रप्रकाश किंवा मालविकाविषयी मी अधिक काही लिहित नाही. मी कानपूरला गेल्यावर आपला पत्रव्यवहार नियमितपणे सुरू होईलच, तेव्हा अधिक लिहिलं जाईल. मोहन चित्रे तुला भेटत असणारच. त्याचं आणि तुझं काही गुपित आहे की नाही? तू माझ्या बाळंतपणाकरिता इथं आलीस आणि बाळंतपण होईपर्यंत राहिलीस, याबद्दल मी विशेषच आभारी आहे. मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे भानू आता पूर्वीप्रमाणे प्रेमानं वागू लागला आहे. कानपूरला गेल्यावर त्यात अधिक फरक पडेल अशी अपेक्षा आहे. बाकी ठीक. तुझीच विनी. तिनं पत्र वाचून संपवलं आणि चंद्रप्रकाशला आपण विसरून जायला हवं हे तिच्या लक्षात आलं. तो आपल्याला किती चटकन विसरला आणि मालविकेच्या पाशात सापडला हे तिला विनीच्या पत्रावरून कळून आलं. पण आता त्याचं दुःख करीत बसायला तिला वेळ नव्हता. तिच्या मित्रमैत्रिणी येण्यास आता सुरुवात होणार होती. आपण दुःखी आहोत हे त्यांना दिसू नये अशी तिची इच्छा होती. तिनं पुन्हा तोंड धुतलं, पावडरचा हलकासा हात फिरवला आणि ती बाहेर आली. एक एक जण येऊ लागले आणि मग तिला विचार करावयास वेळच मिळाला नाही. गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि ती त्यात रमली. सर्वात शेवटी मोहन आला. त्याच्या हातात एक मोठा गुलाबाचा गुच्छ होता. वाढदिवसाचं अभिनंदन, तो म्हणाला आणि त्यानं हातातला गुच्छ तिच्या हाती दिला. किती खर्च केलास रे तू? ती म्हणाली. कसला खर्च? तुझ्या योग्यतेच्या मानानं हा खर्च काहीच नाही, तो म्हणाला. मी सर्वात उशिरा आलो म्हणून रागावली नाहीस ना? छे, उलट तू आला नसतास तर मी रागावले असते, ती म्हणाली. साऱ्यांच्या बोलण्यानं, थट्टामस्करीनं आत्याच्या तिन्ही खोल्या नुसत्या दणाणून गेल्या होत्या. या कोंडाळ्यात रश्मी दंग झालेली पाहून आत्या खुश झाली होती. तुझी आत्या कुठे आहे? तिच्या एका मैत्रिणीनं विचारलं. किचनमध्ये आहे. तिला बोलाव ना बाहेर. ती गं कशी येईल आपल्यात?
न यायला काय झालं? ती मैत्रीण म्हणाली आणि आत जाऊन आत्याला बाहेर घेऊन आली. ते पाहून रश्मीही चकित झाली. मुलांनो, रश्मीच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सारे एकत्र जमला आहात ते पाहून मला खूप आनंद झाला आहे. आमची रश्मी इतकी लोकप्रिय आहे याची मला कल्पना नव्हती. आत्याचं ते बोलणं ऐकून साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. फराळाचं दिलंस का साऱ्यांना? आत्यानं विचारलं. नाही, आता सुरुवात करते, ती म्हणाली. मोहनही तिच्या मदतीला आला. मस्त झालंय हं सारं, कुणीतरी शेरा मारला. तेवढ्यात बेल वाजली. कोण राहिलं ग आपल्यातलं? रश्मी म्हणाली. सर्वच तर आलेत, एकजण म्हणाले. मी पाहते कोण आले ते, रश्मी म्हणाली आणि तिनं गडबडीनं जाऊन दार उघडलं आणि ती पाहतच राहिली. दारात चंद्रप्रकाश उभा होता. तुम्ही? ती कसंबसं म्हणाली. माझ्यामुळे व्यत्यय आला का? तसं असेल तर? नाही नाही, आत या. आज माझा वाढदिवस असल्यानं मला ती कल्पना नव्हती. नाहीतर मी काहीतरी प्रेझेंट आणलं असतं. असू देत, आत चला. तो तिच्या बरोबर आत आला. तो असा अकस्मात आल्यानं तिची चांगलीच गडबड उडाली होती. तिनं कशीबशी साऱ्यांशी त्याची ओळख करून दिली. भूक लागली असेल ना? तिनं विचारलं. नाही, तुला पाहून पोट भरलं माझं, तो बिनधास्तपणे म्हणाला. ती लाजून चूर झाली. इतर साऱ्या जणींनी एकमेकांकडे सूचक नजरेनं पाहिलं. तो एका बाजूला बसला. सारेजण ठीक आहेत ना? तिनं विचारलं. हो, तो उत्तरला. मुंबईत कधी आलात? आठवडा झाला. आठवडा? ती बोलून गेली. काम पडली होती ती उरकली आणि तुला भेटायला आलो. ती मात्र हतबद्ध झाली होती. तो नेमका आजच का आला? या साऱ्यांना आता त्याच्याविषयी काय सांगायचं? तिच्या पुढे नेमका प्रश्न पडला. ती झटकन त्याच्यापासून दूर झाली. त्याला असं अकस्मात पाहून तिच्या भावना अनावर झाल्या होत्या. तिनं त्या प्रयासानं दाबून धरल्या. पण त्याच्याशी अधिक काही बोलण्याचं साहस मात्र तिला होत नव्हतं. तो मात्र अल्पावधीतच साऱ्यात मिसळला. पाण्यात विरघळून जावं तसं त्याचं बोलणं, चालणं, देखणेपण यांनी सारे भारावून गेले. रश्मी, मी निघतो. फराळ झाल्यावर मोहन म्हणाला. थांब की. थांबलो असतो, पण कामं मागे लागली आहेत, मोहन कसंबसं म्हणाला आणि तिचं अभिष्टचिंतन करून निघून गेला. चंद्रप्रकाशचा निरोप घेण्याचं सौजन्यही त्यानं दाखवलं नाही. 9च्या सुमारास एक जण तिचं अभिष्टचिंतन करून निघून गेलं. जाताना प्रत्येकीनं आणि प्रत्येकानं आवर्जून चंद्रप्रकाशचा निरोप घेतला. मात्र जाताना प्रत्येकजण तिच्याकडे सूचक कटाक्ष टाकायला विसरला नव्हता. सारेजण गेल्यावर ती दार बंद करून परत आली. चला, आता मी सारा आवरते, आत्या म्हणाली आणि ती भराभरा आवराआवरी करायला लागली. तीही तिला मदत करू लागली. चंद्रप्रकाश शांतपणे बसून होता. ती आत्याबरोबर किचनमध्ये गेली. तू कशाला आत आलीस? आत्यानं विचारलं. ते एकटेच बाहेर बसले आहेत. बसू दे, मी बोलावलं नव्हतं त्यांना, ती फणफणली. इथं आल्यापासून त्याच्यासाठी झुरत होतीस आणि आता तो इतक्या लांबून आला आहे तर त्याच्यापासून दूर का पडतेस? त्याचा संपर्कही मला नकोसा वाटू लागला आहे. चल, वेड्यासारखं काही बोलू नकोस. आणि तुला त्याचा संपर्कही नकोसा वाटत असला तरी आलेल्या पाहुण्यांचं आनंदाने स्वागत करायची आपली परंपरा आहे. जा, बोल त्याच्याशी, आत्या हळू पण दरडावणीच्या स्वरात म्हणाली. नाईलाजानं ती परत फिरली. बाहेरच्या हॉलमध्ये आली. आपण कुठेतरी पळून जावं असं वाटत होतं तिला. तो टक लावून तिच्याकडे पाहत होता. तुला बरं वाटत नाही का रश्मी? तो म्हणाला आणि उठून उभा राहिला. तशी ती एक पाऊल मागे सरकली. मी ठीक आहे, पण सकाळपासूनच्या धावपळीचा खूप थकवा आला आहे, झोपावंसं वाटतंय मला. तू असं म्हटल्यावर मी परत जाईल अशी कल्पना आहे की काय तुझी? तो हसून म्हणाला. बस इथं, मला तुझ्याशी बोलायचं आहे. माझी इच्छा नाही. तुझ्या इच्छेचा प्रश्नच कुठे येतो? तो म्हणाला आणि तिचा हात धरून तिला जबरेच्या स्वरात म्हणाला. बैस तिथं. हे तुमचं घर नाही, ती कापऱ्या आवाजात म्हणाली. नसू दे, तो म्हणाला. त्यांना काही फरक पडत नाही. तुम्ही तुम्ही जा. मला काही बोलायचं आहे. ते बोलल्याशिवाय मी जाणार नाही. जे बोललात ते पुरे झालं नाही का? नाही. हा प्रश्न मला धसास लावायचा आहे. तो काथ्याकूट पुन्हा कशाला? मला आता हे सहन होत नाही.
आणि मला सहन होते असं तुला म्हणायचं आहे का? मीही तुझ्यासारखाच माणूस आहे, पुतळा नाही. मलाही भावभावना आहे. तुला भेटण्यासाठी मी घरी आलो, तर तू नाहीशी झालीस. मला भेटण्यासाठी तू थांबली का नाहीस? मग दुसरं काय करणार होते मी? पुन्हा तेच तेच मतभेद, उगाळीत निरर्थक चर्चा करीत राहायचं. बोलता बोलता तिचे डोळे भरून आले. तिनं आपली मान वळवली. तुम्ही जा आता. परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. असं वाटतं तुला? हो, पण मला तसं वाटत नाही. आता परिस्थिती आमूलाग्र बदलली आहे. मी मुंबईत राहायला आलो आहे. तिचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. काय? काय म्हणालात तुम्ही? तिनं विचारलं. मी मुंबईत राहायला आलो आहे. हा बदल वाटत नाही तुला? मला मला काहीच समजत नाही, ती पुटपुटली. याचा अर्थ सरळ आहे. मी मुंबईत माझा धंदा सुरू करीत आहे. गेले 2 महिने माझा तोच उद्योग सुरू होता. तुम्ही माझी थट्टा तर करीत नाही? अशी थट्टा करण्याची मला सवय नाही डार्लिंग, तो मृदू स्वरात म्हणाला. हे सारं मी केलं आहे तुझ्यासाठी, केवळ तुझ्यासाठी. तिला हा आनंदाचा धक्का सहन होईना. तिनं कोचाच्या पाठीवर मान टेकवली. असं काय करतेस? त्यानं तिला हलवीत म्हटलं. कुठं काय करते? आता तुम्ही जे बोललात ते पुन्हा एकदा बोलाल का? छट, पुन्हा पुन्हा बोलण्यासाठी वेळ नाही माझ्याजवळ, तो म्हणाला. आधीच खूप वेळ गेला आहे. जुहूला बंगला घेतला आहे मी. फर्निचर बनवण्याचं काम सुरू आहे. पण तुम्ही तिकडचं सारं सोडून इकडे का आलात? का आलो? हे तू मला विचारतेस होय? काय गं, तू इतकी चतुर असून माझ्याशीच इतक्या बावळटपणानं का गं वागतेस? तू तिथं राहू शकत नाहीस असं दिसलं तेव्हा मीच इथे आलो. माझ्या जीवनातून तुला अशी अर्धवटनी जाऊ देईन अशी कल्पना तरी कशी केलीस तू? मग मी काय करणार होते? साधं पत्रही पाठवलं नाही तुम्ही. पत्रात कशाला हे भलताड लिहायचं? बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करणं हे मला अधिक आवडतं, हे माहीत आहे ना तुला. तिनं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण भावना वेगानं तिचं सारं शरीर इतकं थरथरत होतं की तिला बोलणं जमेच ना. पण मला हे अद्यापही खरं वाटत नाही, ती प्रयासानं म्हणाली. गेले 2 महिने मी विलक्षण मनस्ताप सहन केला आहे. एक क्षणभरही मी तुम्हाला माझ्यापासून वेगळं करू शकले नव्हते. तुम्ही मला पुन्हा दिसणार नाही, ही कल्पना मला सहन होत नव्हती. तुम्ही माझ्यासाठी इतका त्याग करीत आहात, ही कल्पना मला असती तर तसं करण्यापूर्वी मी तुम्हाला अडवलं असतं. मी खूप दुष्ट आणि स्वार्थी आहे. नाही, तू तशी मुळीच नाही, तो आवेगानं म्हणाला. तू वेडी आणि भित्री आहेस आणि त्याच कारणानं तू मला प्रिय आहेस. खरंच? होय, अगदी खरं. इथं राहणं गैरसोयीचं नाही होणार तुम्हाला? अर्थातच नाही. तुला गमावणं म्हणजे केवढी मोठी गैरसोय होती, याचा विचार कर की. पण मग तिथला व्याप कोण सांभाळणार? भानुप्रतापही आता कानपूरला गेले आहेत ना? मग सासूबाईकडे कोण पाहणार? तूर्त माझी आई तो व्याप सांभाळणार आहे. काही वर्ष आपल्या विवाहित जीवनाचा आनंद चाखून आपलं परस्पर प्रेम परिपक्व झालं. कुठल्याही कारणामुळे ते डळमळणार नाही. कुणीही आपल्यात व्यत्यय आणणार नाही, अशी आपली खात्री झाली म्हणजे आपण पुन्हा तिथं जाऊ. तोवर मी इथं राहायला आनंदानं तयार आहे. मी मात्र तशी कधीच अपेक्षा केली नव्हती. तुमचा हा मोठेपणा पाहिल्यावर मला माझ्या पोरकटपणाचं वाईट वाटतं. माझं चुकलंच. आपण दोघं एकत्र असताना कुठंही असलो तरी त्या स्थळाला काही महत्त्व नाही, हे मला उमगलंच नाही. आता हे उमगलं आहे ना, मग हात पुढे कर. खुळ्यासारखी तू अंगठी तिथं काढून आलीस, ती पुन्हा मला घालू दे. या 2 महिन्यात मी पुन्हा दुसऱ्याच्या प्रेमात पडले असते तर? त्यानं अंगठी घातल्यावर तिनं मिश्किल स्वरात विचारलं. तर मी तुला ओळखलं नाही असं ठरलं असतं, तो चटकन म्हणाला. आता तू माझी आहेस, यावर मला शिक्कामोर्तब करू दे, तो म्हणाला आणि पुढे सरला. "श्श." आपल्या ओठावर बोट ठेवीत ती म्हणाली, आत्या आहे आत. हां, ते विसरलोच मी, तो म्हणाला. त्याच वेळी बेल वाजली. रश्मी, कोण आलंय बघ. बहुधा हे आले असतील, आतून आत्या म्हणाली. रश्मीनं त्याच्याकडे पाहत अंगठा दाखविला आणि ती हसतच दार उघडावयास गेली. तिचे आतोबा आत आले. चंद्रप्रकाशनं उठून त्यांना नमस्कार केला. हा कोण अशा आश्चर्याने ते पाहत असतानाच आत्या हसत बाहेर आली. जावाई बापू, जोड्याने नमस्कार करा त्यांना.
ती म्हणाली आणि रश्मी विलक्षण लाजली. आता ही कादंबरी इथेच संपलेली आहे. तुमच्या प्रोत्साहनाची गरज असून माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया नवीन कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार.